नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे दह्याची आंबट गोड कढी। त्यासाठी लागणारं साहित्य: दही 250 मिली, तेल फोडणीसाठी, मोहरी, हिंग, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, बेसन, साखर, हळद, कढीपत्ता आणि मीठ। प्रथम आपण गॅस पेटवून घेऊया। गॅस आपला पेटलेला आहे। आता आपण कढई ठेवूया। कढई जरा तापली पाहिजे। आता कढई आपली तापलेली आहे। आपण तेल सोडूया। 2 चमचे तेल टाकायचं। तेल जरा तापून द्या। आता तेल तापलेलं आहे। आता आपण 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी तडतडली पाहिजे। आता मोहरी आपली तापलेली आहे। आपण आता 1 चमचा हिंग टाकूया। लसूण, कढीपत्ता टाकूया। मिरच्या 5 कट केलेल्या, टोमॅटो टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकूया। हळद 1 चमचा, हे आपलं फोडणीचे साहित्य जरा हलवून घेऊया। हे चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता आपण बेसन मिक्स करूया। मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, हे मिक्स करूया। साखर 2 चमचे घेतलेले आहे, ती मिक्स करूया। मीठ स्वादानुसार। गॅस थोडा कमी करूया। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। गुठळी राहिली नाही पाहिजे, सर्व मिक्स झालं पाहिजे असं। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतूया। आता आपण हे फोडणीमध्ये ओतूया। थोडा आणखी 1 ग्लास पाणी ओतूया। हे मिश्रण पूर्ण असं चांगलं ढवळून घ्यायचं। उकळी येईपर्यंत असं हलवत राहायचं 10 मिनिटं।
आता 10 मिनटं झालेली आहेत. कढीला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपली कढी तयार आहे. साधी, सोपी आणि झटपट होणारी. आपण आता काढून घेऊया. आता आपली कढी तयार झालेली आहे. साधी, सोपी आणि पटकन होणारी. सफेद भाताबरोबर अतिशय छान लागते. करून पहा तुम्ही घरी.